नमस्कार मित्रांनो, या आठवड्यात म्हणजे उद्या टोळी टीमचा खंदा समर्थक बिग बॉसच्या घराबाहेर गेल्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार एक दोन नव्हे तर तब्बल 3 वाईल्ड कार्ड एंट्रीज होणार आहेत. मित्रांनो, ह्या वाईल्ड कार्ड एंट्री करणं खूपच गरजेचं आहे. कारण ज्या पद्धतीने 7 आठवड्यात 8 कंटेस्टंट घराबाहेर काढलेत. पहिल्यांदा गेली ती म्हणजे राधा पाटील, त्यानंतर सोनाली राऊत, त्यानंतर डबल इव्हिक्शन झालं. दिव्या शिंदे घराबाहेर गेली. त्याच वेळी ओमकार राऊत घराबाहेर गेला. त्यानंतर अजून डबल इव्हिक्शन झालं. आयुष आणि सोनावणे घराबाहेर गेले. गेल्या आठवड्यामध्ये सचिन भाऊ गेले आणि या आठवड्यात उद्या टोळी टीमचा अजून एक सदस्य घराबाहेर पडतोय. आता सध्या 48-49वा दिवस सुरू आहे. अजून 50 दिवस बाकी आहेत. राखी बिग बॉसच्या घरामध्ये आली. बहुतेक 8-9 कंटेस्टंट सध्या घरामध्ये आहेत. पण 50 दिवस हा अजून शो पुढे चालवायचा आहे. त्यासाठी वाईल्ड कार्ड एंट्रीज करणं गरजेचं आहे. राखी किती दिवस एकटी घर सांभाळेल, चालवेल? तर त्यासाठी वाईल्ड कार्ड एंट्री होणारच आहेत आणि मिळालेल्या माहितीनुसार 1-2 नव्हे तर तब्बल 3 वाईल्ड कार्ड एंट्रीज होणार आहेत. याच्यामध्ये एक नाव समोर आलंय. ते म्हणजे आपली मराठमोळी एक अभिनेत्री आहे, जिने हिंदीमध्ये काम केलंय, चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलंय. नुकतीच स्टार प्लस वर झळकलेली दिवानियत या मालिकेतील आपली मराठमोळी अभिनेत्री रेवा कोसले हिची ॲज अ वाईल्ड कार्ड कंटेस्टंट म्हणून एंट्री होणार आहे. रेवाने दिवानियत या मालिकेसोबतच प्यार का पहला अध्याय, शिवशक्ती या मालिकेत देखील काम केलंय. आता ही हिंदीमध्ये झळकलेली आपली मराठमोळी अभिनेत्री बिग बॉस मध्ये वाईल्ड कार्ड कंटेस्टंट म्हणून येणार आहे. तर ही टीसी म्हणजे टेलीचस्का याने ही माहिती दिली. आता ही माहिती किती खरी आहे किती खोटी आहे हे पाहावं लागेल. पण 3 वाईल्ड कार्ड एंट्रीज नक्कीच होणार आहेत. सपोज आपण धरूया की रेवाची एंट्री होईल, फिक्स होईल. त्यानंतर दुसरे कोण 2 सदस्य असतील हे सुद्धा पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. बिचुकलेला घेऊन येतात की अजून जुन्या सदस्यांपैकी एखाद दुसऱ्याला आणतात की नवीन कुठले कंटेस्टंट आणतात, हे सुद्धा पाहणं तितकंच इंटरेस्टिंग ठरणार आहे. मित्रांनो, अजून 50 दिवस हा शो पुढे न्यायचा आहे. त्यासाठी वाईल्ड कार्ड एंट्रीज करणं खूप गरजेचं आहे आणि तब्बल 3 वाईल्ड कार्ड एंट्रीज होणार आहेत. राखी एकटी बिचारी किती घर सांभाळेल? केस कापून झाले, अंडी फेकून झाले. अजून राखीने किती काय काय करावं? बाकीच्या लोकांना पण थोडंसं करू द्यायला पाहिजे. हे लोक करत नाहीये म्हणून वाईल्ड कार्ड एंट्रीज आणल्या जातात. तर रेवा कोचल्यानंतर अजून 2 सदस्य कोण असतील हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. आणि दुसऱ्या वाईल्ड कार्ड एंट्रीचं नाव असंही सांगितलं जातंय. आता हे माहिती नाहीये. नाव एक समोर येतंय. ते म्हणजे संस्कृती साळुंके या कंटेस्टंटचं देखील नाव समोर येते. जाऊबाई गावात या झी मराठीवरील रियालिटी शो मध्ये ती बहुतेक झळकली होती. आता ती येते की नाही माहिती नाही. तर हे नाव देखील चर्चेत आहे. संस्कृतीला तुम्हाला बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला आवडेल का? हे सुद्धा कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉसने आणायला पाहिजे परत एकदा बिचुकलेला. बिचुकले आणि राखीचं ट्विनिंग कसं जुळेल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. काय वाटतं तुम्हाला? जुन्याच सदस्यांना पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरामध्ये आणावं की दुसरे सदस्य? कुठला सदस्य तुम्हाला ॲज अ वाईल्ड कार्ड म्हणून घरामध्ये पाहायला आवडेल? याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे कमेंट्स करून नक्की सांगा. पण बिचुकलेला आणायला पाहिजे या शोमध्ये, असं माझं वैयक्तिक मत आहे. तर मित्रांनो, मिळालेल्या माहितीनुसार तब्बल 3 वाईल्ड कार्ड एंट्रीज होणार आहेत. आता उद्या किंवा आज भाऊच्या धक्क्यावरती एखादी एंट्री होते का? परंतु या 1-2 आठवड्यामध्ये 3 वाईल्ड कार्ड एंट्रीज होणार आहेत. तर त्या एंट्रीज कोणाच्या असतील हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर वाईल्ड कार्ड एंट्रीबद्दल आणि एकंदरीत पूर्ण घराबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.